काय गे, तू न विचारता आत आलीसच कशी? माझा हात मला असं का होतंय? कोणीतरी धरून ठेवलंय असं का वाटतंय मला? नक्की कोण आहे कोण इथं? हिनंच काहीतरी केलं असणार. काय ग, आता तू जादू टोना बी करायला लागलीस वय? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत गुरुजी आहेत ना तोपर्यंत तुझी डाळ शिजायची नाही. आता मी नाही, आई साहेबच बघतील तुझ्याकडे. नारायणी, ही अशी कशी नाहीशी झाली? म्हणजे ती तू होतीस? हाय काळूबाई, तू प्रत्यक्ष आली होतीस आणि मी मात्र तुला काल रात्री वाटेल ते बोलले. चुकलंच माझं, पण मला क्षमा करशील ना? आई मुलाचं सगळं काही करतेस म्हणालीस ना, मग मला धरशील ना पोटाशी? वेडवाकडं बोलल्याची करशील ना मला क्षमा? हाय काळूबाई, तू स्वतः आलीयस, मग मी या घरात घटस्थापना नक्की करणार. मिटली आता माझी काळजी. तू संकेतला नक्की सोडवशील. माझ्या जीवाची ठाई, माझी आई काळूबाई. माझ्या जीवाची ठाई, माझी आई काळूबाई. माझ्या जीवाची गठाई, आई माझी काळूबाई. बघितलं आई साहेब, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, तिचं लक्षण काय मला बरं दिसत नाहीये. हिना नक्की जादूटोना करणार असणार. तर बघा कशी उभी आहे ती. ए मुली, ए मुली, हाका मारलेला ऐकू येत नाही तुला? ऐकू येत नाही तुला? आणि काय ग, माझ्या परवानगी शिवाय तू आत आलीसच कशी? आणि रात्रभर मी तुला पावसात उभी केली होती, तरी बी एवढी तरतरी कशी तुझ्यात? बघा आई साहेब,
एक शब्द तरी निघतोय का तिच्या तोंडातून? मला सांगते आई साहेब, ही तोंड बंद ठेवूनच उद्योग चालू असणारीच आहे. कपाटात काय आहे? नाही काही नाहीये कपाटात. मला बघायचंय. अहो मी आज सांगितलं ना मला बघायचंय. इकडे व्हायचं, मला बघू दे. अहो मी सांगते ना खरंच काही. गप गुमान मागं थांबायचं. आता कर तू लपवा छपवी, पर मला ठाव आहे चांगलं की तुझं काहीतरी चालू आहे म्हणून. आता नाही गावलं मला काही, पण गावत माझं बारीक लक्ष आहे तुझ्यावर. घरच्यांच्या विरोधात जाऊन तू जर का काय केलंस तर गाठ माझ्याशी आहे. आता फक्त गुरुजींनी सांगितलंय म्हणून तुला घरात ठेवलंय मी. पण जर का माझ्या घराच्या जीवावर उठलीस तर माझ्या इतकं वाईट कोणी बी नाही. अगं बाई, कशा बाई आम्हा समद्यांना छळतेस तू? हा, अगं आई साहेबांनी मोठ्या कष्टानं जीवापाड जपलंय हे घर, आणि तू जर येऊन या घरावर वरखडा मारण्याचा प्रयत्न केलास ना तर जागेवर राहणार नाहीस, हे ध्यानात ठेवायचं. तू सॉलिड आहेस आई काळूबाई. आता तू जे काही केलंयस ना, माझा जीव अजून थरथरतो. थँक्यू, थँक्यू सो मच. मी प्रॉमिस करते, तू सांगितल्याप्रमाणे मी घटस्थापना करेन, तुझी नवरात्र करेन. आता मला खात्री वाटायला लागली. संकेतची सुटका नक्की होईल. हो, नक्की होईल. काळूबाईच्या नावानं चांग भलं. घे, थंडी जाईल बघ तुझी. घे, थंडी जाईल आणि तुझ्या जखमा बी बऱ्या होतील. सावकाश सावकाश सावकाश. फसला माझा प्रयत्न पळून जाण्याचा. मला माहितीये तू खूप टेन्शन मध्ये असशील ताई. तिकडे आई बाबा पण टेन्शन मध्ये असतील. तेव्हा त्यांना कळलंही असेल की आपण कॅम्पला गेलोच नाहीत. जाऊ दे, त्यांचा ओरडा खाणं परवडेल, पण इथून सुटका हवी. मला तर या लोकांनी असं डांबून ठेवलंय, पण तुझ्यावर काय काय संकट ओढावली कळायला मार्गच नाहीये. त्या दिवशी फक्त याच बंगल्यात तुझं लग्न होताना दिसलं. ते जबरदस्तीनं होत होतं हे तर स्पष्टच दिसत होतं. का तुझ्यावर ही वेळ आली ताई? माझ्यासाठी करावं लागलं का हे सगळं? खरंच माझ्यामुळेच घडलं हे सगळं. मी मावळखेड सर्च मारला नसता तर हा दिवस आलाच नसता. मावळखेड, मीच मावळखेड शोधला आणि तुला इथे घेऊन आलो. सॉरी ताई, माझ्यामुळे हे सगळं ओढावलंय संकट तुझ्यावर. नाही तर माहितीच नाहीये माझी सुटका कधी होईल, तू कोणत्या सिच्युएशन मध्ये असशील आणि आपली भेट कधी होईल. सॉरी ताई. नाही
नाही करेक्ट आहे तुमचं, पण त्यासाठी मला सगळे डिटेल्स चेक करावे लागतील ना आधी. हो, ऐका माझं, मी काय करतो, मी सगळ्या डिटेल्स चेक करतो, मग तुम्हाला कॉल बॅक करतो. हो, नाही नाही, बरं बरं बरं, लगेच करतो, मला 10 मिनिटं द्या फक्त. ओके, हां, बाय बाय. नवरात्र करण्याचं प्रॉमिस तर दिलंय मी, पण मला कुठे माहिती आहे ते कसं करतात. आणि या घरात कुणीच नाहीये मला सांगणारं. आता खोली बाहेर पडणंही मुश्किल वाटतंय. नाहीतर आजींना, सुशीला काकींना विचारलं तरी असतं. काय करू, कुठून माहिती गोळा करू. आणि काळूबाई, आता तुझ्याशिवाय कोण मार्ग दाखवणार मला. साईड. परफेक्ट. काय नाव सांगितलं? नवभारत कॉलनी. नव हा पंडित बोल. एक सेकंड होल्ड करतो. होल्ड कर. नवरात्र ग्रेट आहेस तू काळूबाई. काय करतेस तू? न विचारता लॅपटॉपला हात का लावलास तू? नाही, मी नाही, ऑलरेडी सर्चला होतच ते. हे होतं सर्चिंगला. काही बोलतेस? बाजू होता. न विचारता हात लावतात लॅपटॉपला. काय केलंयस तू? कर्सर मूव्ह होत नाहीये. मी काही केलं नाहीये. मग हँग ऑफ झाला तो. होतं असं कधी कधी. का म्हटलंय माझं? होतंय काय? काय ना यार. मी ट्राय करते एकदा. झालं. मशीन आहे ते. होतं असं कधी कधी. पण माझं काम झालं. नवरात्र कसं करायचं ते कळलं आता. आता सगळं साहित्य जमवायला लागेल. मी काय म्हणते, भाऊसाहेब कुठे? ते दादासाहेब तुम्ही बोलवलं? वय महत्वाचं बोलायचंय. आता ऐका, मी जे काही सांगणार आहे त्यातला शब्दन शब्द तुमच्या मनावर करून घ्या आणि तसंच समध्यांना वागायला सांगा. काल रात्री गुरुजींशी बोलणं झालेलं आहे माझं. काल काय घडलं ते तुम्हा दोघांनाही माहिती आहे. माझी सिद्धी वापरून
या घराभोवती मी सुरक्षा कवच निर्माण करत होतो आणि या मुलीनं माझ्या साधनेत व्यत्यय आणला. बर्बाद होणार आहे हे घर. अजून बी आठवलं तरी शारा येतो अंगावर. गुरुजींनी काहीतरी मार्ग सांगितला असेल. दादासाहेब तुम्ही फक्त सांगा. तसं काय बी करायचं नाहीये भाऊसाहेब. उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे, तेव्हा काळूबाईची शक्ती वाढणार आहे. त्या पोरीनं गुरुजींची साधना मोडली आहे, तेव्हा जी काही खबरदारी घ्यायची आहे ती आपल्याला घ्यावी लागणार आहे. गुरुजींची तशी आज्ञा आहे की नवरात्र संपेस्तोवर कुणी बी या घरातनं बाहेर पडायचं नाही, उंबरठा ओलांडायचा नाही, कुणी बी दिवस रात्र घराच्या बाहेर पडायचं नाही. घरात गुन्ह्या गोविंदानं राहायचं. भांडण तंटा गृहकलन नको. काय होतं, शब्दाने शब्द वाढतो, ठिणगी पडते, भडका उडतो आणि समद राख होत. तसं काय बी करायचं नाही आणि हे फायनल आहे. दादासाहेब मी समजाच सांगतो. वय सरकार, आपल्या युवराजांशी जरा बोला. त्यांचा विश्वास जरी नसला तरी त्यांना सांगा की नवरात्र संपेस्तोवर घराच्या बाहेर पडू नका. सांगते. गुरूंचे गुरु विराट गुरु. मला वाटतंय घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट केलेलीच बरी. काही विसरलं तर प्रॉब्लेम नको उगाच. पण आता हा समोर असताना कागद कसा शोधणार? कागद तर मिळाला, पण आता पेन कुठे असेल? काय आहे? सॉरी. काय सॉरी? कोर्टात जायचंय मला. मी साफ करून देते. कापड कसं साफ करणार आहेस? मी साफ करते. याने साफ होणार आहे का शाई? मी करते ना साफ. ते कशी होईल? होईल शाई. मी ऍक्च्युली ते पॅनिक होऊ नकोस सॉरी. आर्या, पॅनिक होऊ नकोस. शांत हो. नाही. शांत हो, शांत हो. किती वेळा सांगितलंय पॅनिक व्हायचं नाही म्हणून. ऍक्च्युली ते शाई. शांत हो.